नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या या यूट्यूब चॅनलवर. अँड ऑल्सो यू आर ऑल वेलकम टू आवर व्हिडिओ लेक्चर सिरीज. या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण काही लेसन्स आणि पोएम्स कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोयीचं व्हावं, त्यांना ते समजावं आणि जेणेकरून परीक्षेबाबतची तयारी त्यांची पूर्ण व्हावी. जर हे ऐकण्याची सवय लावली, समजून घेण्याचा प्रयत्न केला, ऐकता ऐकता आपण स्क्रीनवर वाचलं फुल स्क्रीनवर, तर गॅरंटी की हे आपल्याला समजेल आणि याचा आपल्याला फायदा होईल. हे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, आपल्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि काही सांगण्यासारखं असेल, काही प्रॉब्लेम्स असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. तर टुडे वी आर गोइंग टू लर्न अ स्टोरी फॉर द स्टुडंट ऑफ BA second year same fourth. It is taken from English compulsory and it is a chapter number 1. Title of this story is India, what can it teach us? मराठीमध्ये याचा अर्थ होतो भारत ते आम्हाला काय शिकवू शकते. The writer of this story is Max Muller. Let us start. First of all, we have to know something about Max Muller. His full name is Friedrich Max Muller. He was a founder of Indian studies in the West. He delivered a series of lectures on India, what can it teach us? हे जे मॅक्स म्युलर आहेत हे इंग्लंडमधले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी भारताच्या माहितीपर काही व्याख्यानाची सिरीज आयोजित केलेली होती. त्या सिरीज मधलं हे एक व्याख्यान आहे ज्याचं टायटल आहे इंडिया, व्हॉट कॅन इट टीच अस? भारत आपल्याला काय शिकवू शकते? म्हणजे भारत इंग्लंडच्या लोकांना काय शिकवू शकते याबाबतचं हे त्यांचं लेक्चर आहे, जे आपण आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. The chapter is an address to Indian civil servants at the University of Cambridge. It shows the greatness of Indian culture and philosophy in the West. It suggested some features that should be learned to understand and work in India. बेसिकली काय आहे, हे मॅक्स म्युलर इंग्लंडचे आहेत. त्या ठिकाणी जे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी ते लेक्चर्स देतात. त्यांच्या समोर जे लोक आहेत ते भारत सरकारमध्ये, म्हणजे त्या काळात इंग्रज सरकारमध्ये भारतात येऊन भारताचा राज्यकारभार चालवणारे ते लोक, सिव्हिल सर्वंट, जसे आपल्या इकडे IAS अधिकारी असतात, असे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना हे ॲड्रेस करतात, समजून सांगतात की तुम्ही भारतात गेल्यानंतर काय करावं आणि भारताकडून तुम्ही काय शिकावं आणि भारताला कसं अंडरस्टँड केलं पाहिजे, कसं समजून घेतलं पाहिजे याबाबतचं हे लेक्चर आहे की जे मॅक्स म्युलरनं दिलं सिव्हिल सर्वंटच्या समोर. तर भारतातून आपण काय शिकू शकतो, म्हणजे इंग्लंडचे लोक काय शिकू शकतात किंवा भारत आपल्याला काय शिकवू शकतं, म्हणजे इंग्लंडच्या लोकांना भारत काय शिकवू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॅक्स म्युलरच्या मते की संस्कृत लिटरेचर. ते भारताबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा भारतातील संस्कृत लिटरेचरच्या बाबत बोलतात. ते म्हणतात, द ऑथर नोज and admits the importance of Sanskrit literature. The Sanskrit literature is an ancient Indian language. It is rich in itself. The major Sanskrit literature includes Shakuntala, Manu, and Hitopadesha. He did not want to compare Sanskrit literature with Greek literature. He said that Sanskrit teaches us
things that we do not care to know. Here, first, Max Muller says that if you want to know India, if you want to understand India, then you should read and learn Sanskrit literature. ते त्या अधिकाऱ्यांना सांगतात की इंडिया जाऊन तुम्हाला इंडिया समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला संस्कृत लिटरेचर वाचलंच पाहिजे. आणि संस्कृत लिटरेचरमध्ये काय वाचलं पाहिजे? शाकुंतल हे एक नाटक आहे कालिदासानं लिहिलेलं. मनु म्हणजे मनुस्मृती तुम्ही वाचली पाहिजे आणि हितोपदेशा तुम्ही वाचलं पाहिजे. पुन्हा ते असेही म्हणतात की जगामध्ये ग्रीक लिटरेचर पण आहे आणि हे संस्कृत लिटरेचर भारतातील, याच्यामध्ये कम्पेअर करण्याचे आपण भानगडीत पडणार नाही असे ते म्हणतात. आणि पुढे ते असे म्हणतात की संस्कृत लिटरेचरमध्ये शिकण्यासारखं खूप सारं आहे दॅट वी डू नॉट केअर टू नो, की ज्याबद्दल आपण अजिबात विचारही करत नाही. अशा खूप साऱ्या आपल्याला खूप साऱ्या गोष्टी संस्कृत लिटरेचरमधून शिकायला मिळतात. पुढे लेखक असे म्हणतात, हे क्लेम दॅट संस्कृत लिटरेचर इज फुल ऑफ ह्युमन इंटरेस्ट अँड लेसन्स. सच लेसन्स आर नॉट सीन इन ग्रीक लिटरेचर. ही सजेस्टेड दॅट Indian civil servants study the literature, means the Sanskrit literature. Those who have spent more than 20 years in India should read the Sanskrit literature. He believes Sanskrit literature will make and mold their lives better. The literature explains life after death. त्या आग्रहानं त्या सिव्हिल सर्वंटला सांगतात की you should learn Sanskrit literature because the lessons about the humanity is given in this literature and hence you should learn deeply. तर ते सांगतात की तुम्हाला संस्कृत लिटरेचर वाचावंच लागेल कारण ते तुमचं संपूर्ण जीवन चेंज करू शकते, तुम्हाला बेटर करू शकते, तुमची समज इंडियाबद्दल डेव्हलप होऊ शकते आणि म्हणून तुम्ही संस्कृत लिटरेचर शिकलंच पाहिजे. त्यानंतर लेखक इंडियाबद्दल त्यांच्या स्पीचमध्ये बोलतात अबाउट इंडिया. The author is pretty confident that the civil servants will surely feel at home among Indians and establish nice bond with them. India has something new that foreigners need to learn from. The author says that India is a paradise on the earth. She has a great quality and ability and assets. India is rich in beauty, power and wealth. तर लेखक त्या सिव्हिल सर्वंटना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. सिव्हिल सर्वंट कुठे आहेत? इंग्लंडमध्ये आहेत, की ते भारतातील राज्यकारभार चालवण्याचं काम करणार आहेत. त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी हे स्पीच मॅक्स म्युलर त्यांच्या समोर देतात. ते सांगतात की मला कॉन्फिडंट आहे. कुणाला? लेखकाला कॉन्फिडंट आहे. कशाचा? तुम्ही जे सिव्हिल सर्वंट आहात, तुम्ही इंडियात गेल्यानंतर तुम्ही तुमच्या घरासारखं फील कराल. इंडियात गेल्यावर तुम्हाला असं वाटणार नाही की आपण एखाद्या नवीन जागेमध्ये आलेलो आहोत. आणि इंडियाबद्दल तुमचं जे बॉन्ड आहे, तुमचे संबंध आहे, अधिक स्ट्रॉंग होतील. कारण इंडिया कधीही येणाऱ्याचं वेलकम करणारा कंट्री आहे. इंडियामध्ये खूप सारं नवीन शिकण्यासारखं आहे की जे फॉरेनरना म्हणजे इंग्लंड आणि जगातील इतर लोकांनी शिकलं पाहिजे. आणि यासाठीच फार आधीपासूनच आपल्या देशामध्ये फॉरेनर येत आहेत. ऑथर सेज दॅट इंडिया इज अ पॅराडाईज ऑन द अर्थ. लेखक त्यांना सांगतात की पृथ्वीवरला जर स्वर्ग असेल तर ते म्हणजे भारत आहे. आणि अशा सुंदर देशात तुम्ही गेले तर तुम्हाला कदाचित घरचीही आठवण येणार नाही. इंडियाकडे ग्रेट क्वालिटीज आहेत, ॲबिलिटीज आहेत, असेट्स आहेत. सोबतच इंडिया म्हणजे सौंदर्य, इंडिया म्हणजे पॉवर आणि इंडिया म्हणजे संपत्ती. हे सगळ्या गोष्टी इंडियामध्ये तुम्हाला मिळतात. Then the writer says that India is gifted by nature in abundance. India has seriously thought about human problems and have found solutions to them. The scholars who have studied the works of Plato and Kant should also pay attention to them.
लेखक सांगतात की भारत म्हणजे एक प्रकारचा स्वर्ग आहे, भारताला निसर्गानं खूप सगळं दिलेलं आहे. त्यानंतर लेखक सांगतात की भारतानं सिरियसली थिंकिंग केलेलं आहे अबाउट ह्युमन प्रॉब्लेम्स, मानवता, मानवजात, मानवतेचे प्रॉब्लेम, समस्याबद्दल इंडियामध्ये विशेषतः बौद्ध काळामध्ये अत्यंत गंभीरपणे विचार विनिमय झालेला आहे आणि त्यातून इंडियाची संस्कृती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मानवतेबद्दल समस्या असेल तर सगळं सोल्युशन तुम्हाला इंडियामध्ये मिळेल. या सगळ्यांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पाश्चिमात्य लोक प्लेटोला वाचतात, कॅन्टचा अभ्यास करतात, पण त्यांनी आता भारताचा अभ्यास केला पाहिजे असे लेखक त्यांना सुचवतात. पुढे लेखक म्हणतात, he said that India is the only country that teaches how to be perfect. India is also attached to the eternal life. According to the author, the true India lies in the villages and not in the towns and cities. For him, India is a living ethnological museum because of its diversity. लेखक त्या सिव्हिल सर्वंटना समजावून सांगतात की परफेक्ट एक परिपूर्ण माणूस कसं बनावं याचं एक उदाहरण म्हणजे भारत आहे आणि तो तुम्हालाही परिपूर्ण बनवू शकतो. भारत हा अटॅच आहे इटर्नल लाईफ म्हणजे अनंत काळाच्या जीवनाबद्दल भारतामध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. लेखकाच्या मध्ये ट्रू इंडिया जो आहे तो खेड्यामध्ये तुम्हाला दिसेल, शहरामध्ये नाही. आणि इथनॉलॉजिकल म्युझियम म्हणजे वांशिक संग्रहालय, आनुवांशिकता किंवा या आधीचे जे काही जीवजंतू होते त्याचं सुंदर संग्रहालय म्हणजे भारत आहे. कारण हा प्राचीन देश आहे आणि या ठिकाणी विविधता आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकले पाहिजेत जर तुम्हाला इंडियामध्ये जाऊन राज्यकारभार करायचा असेल तर. पुढे लेखक म्हणतात, द रिच फ्लोरा अँड फौना are her unique features. The archaeological site of India and the ancient colleges built by the Buddhist monarch are enough to make archaeologists around the world impatient. Geologists, botanists, and zoologists have sufficient scope to study in India. भारताचा ग्रेटनेस आणखी सिद्ध करण्यासाठी लेखक सांगतात की द रिच फ्लोरा अँड फौना म्हणजे वनस्पती, फुलं, फळं याची विविधता भारतामध्ये आहे आणि भारताचं एक वैशिष्ट्य आहे, इट इज अ युनिक फीचर ऑफ इंडिया. व्हॉट इज युनिक फीचर? फ्लोरा अँड फौना. तर आर्कोलॉजिकल साईट म्हणजे पुरातत्व ज्या काही साईट्स आहेत, भाग आहे, जागा आहे भारतातल्या त्या पाहण्यासारख्या आहेत. सोबतच भारतामध्ये जर काही पाहण्यासारखं असेल तर कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज बिल्ड बाय द बुद्धिस्ट मोनार्क. बौद्ध सम्राटांनी विशेषतः अशोकाने भारतामध्ये जे कॉलेजेस आणि विद्यापीठ त्या काळामध्ये बांधले होते ते पाहण्यासारखे आहे आणि त्याच्यातून खूप सारा शिकण्यासारखं आहे. हे सगळे कॉलेज आणि युनिव्हर्सिटीज आर इनफ टू मेक आर्किओलॉजिस्ट. आर्किओलॉजिस्ट म्हणजे पुरातत्व शास्त्रज्ञ, जगातील सगळे पुरातत्व शास्त्रज्ञांनी जाऊन अभ्यास करण्यासारखे ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये आहेत आणि म्हणून जगातील सगळे शास्त्रज्ञ भारतामध्ये जाऊन हा अभ्यास करू इच्छितात आणि करायला पाहिजे. सोबतच लेखक असे म्हणतात, जिओलॉजिस्ट म्हणजे भूगोलशास्त्रज्ञ, बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ आणि झुलॉजिस्ट म्हणजे प्राणी शास्त्रज्ञ यांना पण इंडियामध्ये जाऊन खूप सारं शिकण्यासारखं आहे. असा एकमेव देश ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत तो म्हणजे इंडिया आणि म्हणून इंडियापासून आपण हे सगळं शिकलो पाहिजे असे ते विद्यार्थ्यांना सांगतात. तर ही स्टोरी आपण फारच कमी शब्दामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण तरीही सगळे क्वेश्चन या स्टोरीमध्ये आपण कव्हर केलेत. आता या स्टोरीच्या वर काही MCQ क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपला पहिला क्वेश्चन आहे,
व्हॉट ॲडवाइस डज मॅक्स म्युलर हॅव फॉर इंडियन सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर्स? तर त्या ऑफिसर्सला ते काय ॲडवाइस देतात? स्टडी संस्कृत अँड ऑल इट्स टेक्स्ट. संस्कृत लिटरेचर वाचा आणि संस्कृत मधले पुस्तकं वाचा असं ते सांगतात त्यांच्या सिव्हिल सर्वंटला. सेकंड क्वेश्चन, अकॉर्डिंग टू मोस्ट सिव्हिल सर्वंट्स द ओनली संस्कृत पोएट वर्थ रीडिंग इज. तर संस्कृत मधला एक कवी आहे की जो वाचण्यासारखा आहे तो म्हणजे कालिदास. तिसरा क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द ऑथर विच ऑफ द फॉलोइंग हॅज इंडिया बीन ब्लेस्ड विथ? भारताला कशाची देणगी लाभलेली आहे? तर वेल्थ, ब्युटी अँड पॉवर. संपत्ती, सुंदरता आणि शक्ती ह्या तीनही गोष्टी भारताला लाभलेल्या आहेत. नंतरचा क्वेश्चन, विलेज कम्युनिटीज अकॉर्डिंग टू द ऑथर आर. खेड्याबद्दल तो काय म्हणतो? वेअर द ट्रू नेचर ऑफ इंडिया रिसाइड्स. तर खऱ्या अर्थानं भारत कुठे राहतो? खेड्यात राहतो असं लेखक म्हणतात. त्यानंतर व्हॉट इज द ऑथर नेम फॉर इंडिया द ऑथर युजेस. हा लेखक भारताला कोणत्या दुसऱ्या नावानं संबोधतो? तर भारताचं दुसरं नाव लेखकाच्या मते ते आहे आर्यवर्ता. नंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग एरियाज ऑफ स्टडी डज द ऑथर नॉट मेन्शन. या स्पीच मध्ये किंवा या धड्यामध्ये खूप साऱ्या विषयांचा उल्लेख आलेला आहे. असा कोणता विषय नाही की जो याच्यामध्ये नाही आहे? तो विषय आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा उल्लेख या धड्यामध्ये आलेला नाही. इकॉनॉमिक्स पण आलेला नाही. बाकी आर्कोलॉजी आहे, जिओलॉजी आहे, झुलॉजी आहे, बॉटनी आहे. तर असे विषय या धड्यामध्ये उल्लेखलेले आहेत. आणि क्वेश्चन म्हणते की कोणता विषय या धड्यामध्ये उल्लेखलेला नाही आहे? तर या ठिकाणी एक आन्सर आपण पाहिलं ते म्हणजे केमिस्ट्री. नंतर द ऑथर ॲडवाइस द कॅन्डिडेट्स फॉर द इंडियन सिव्हिल सर्व्हिस टू. ते काय ॲडवाइस देतात त्यांच्या सिव्हिल सर्वंटना? टू डिव्होट टू स्टडी ऑफ संस्कृत ॲट फर्स्ट प्लेस. प्राधान्यानं संस्कृतचा अभ्यास करून इंडियामध्ये जा असं लेखक सांगतात. व्हॉट अकॉर्डिंग टू द ऑथर इज अ मोस्ट अनहॅपी मिसकन्सेप्शन. तर महत्वाचा गैरसमज काय? उत्तर आहे, टू थिंक दॅट संस्कृत लिटरेचर इज समथिंग दॅट डज नॉट नीड टू नो. की संस्कृत लिटरेचर असं आहे की ज्याच्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही, वाचण्याची गरज नाही, असा जो दृष्टिकोन आहे तो गैरसमज आहे असं लेखक म्हणतात. नंतर why does the author not aim at comparing the Greek and Sanskrit literature? ग्रीक आणि संस्कृत लिटरेचरची ते तुलना करत नाहीत. बिकॉज बोथ द लिटरेचर हॅव देअर ओन पर्पजेस. कारण संस्कृत आणि ग्रीक लिटरेचर दोघांचेही पर्पजेस आपापल्या जागेवर वेगवेगळे आहेत. नंतर संस्कृत लिटरेचर इज स्टडीड ओनली इन राईट स्पिरिट इज which Greek could never teach us. याचा आन्सर आहे फुल ऑफ ह्युमन इंटरेस्ट. तर संस्कृत लिटरेचर जे शिकवते ती गोष्ट ग्रीक लिटरेचर शिकवत नाही. आणि ती गोष्ट कोणते? तर फुल ऑफ ह्युमन इंटरेस्ट. नंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट अकॉर्डिंग टू द ऑथर इज पॅराडाइज ऑन द अर्थ. लेखकाच्या मते पृथ्वीवरील स्वर्ग कोणतं? तर आन्सर आहे इंडिया. नंतर युरोपियन्स आर नर्चर ऑन द थॉट्स ऑफ अँड. उत्तर आहे ग्रीक अँड रोमन. कारण युरोपियन लोकांचे जे विचार आहेत ते कशावर डिपेंड्स आहेत? ग्रीक आणि रोमन्सवर. नंतर व्हॉट अकॉर्डिंग टू द ऑथर इज द ट्रू इंडिया ऑफ द इंडियन्स. तर खरा भारत कुठे आहे? तो आहे विलेज कम्युनिटी मध्ये. नंतरचा क्वेश्चन आहे, इफ यू हॅव अक्वायर्ड एनी स्पेशल टेस्ट हिअर इन इंग्लंड
You will find plenty to satisfy them in India. Why does the author say this? तुम्हाला जर एखादी विशेष कोणती गोष्ट इंग्लंडमध्ये वाटत असेल तर ते खूप साऱ्या जास्त प्रमाणात समाधानकारकरित्या तुम्हाला भारतामध्ये मिळेल. हे कशाबद्दल बोलतात तर इंडिया हॅज अ व्हरायटी ऑफ पोटेन्शियल ऑफ स्किलफुल अँड नॉलेज थर्स्टी मेन. भारतामध्ये खूप सारे विद्वान लोक आहे, व्हरायटी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फुलफिल होतात इंडियामध्ये की जे इंग्लंडमध्ये होत नाही असं लेखक सांगतात. नंतर what according to author is a rightful intellectual exile for thinkers and problem solving people. तर जे विद्वान लोक आहे त्यांच्यासाठी सगळ्यात इंटेलेक्च्युअल जागा कोणते तर ते इंडिया. आणि शेवटचा प्रश्न आहे फॉर whom does a stay in India is like the realization of the brightest dream of his life. तर एक स्वप्न जे ब्राइटेस्ट आहे ज्याला रिअलाइज करू शकतो ही गोष्ट त्यांनी कोणासाठी म्हटलेली आहे तर याचं आन्सर आहे हे के HAECKE हे के. तर या ठिकाणी हे क्वेश्चन्स आपण संपवलेत. तर बहुपर्यायी क्वेश्चन पण आपण थोडेसे डिस्कस केलेत आणि ही स्टोरी पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी ही स्टोरी ऐकली, पुन्हा पुन्हा ऐका, समजून घ्या आणि या छोट्याशा लेक्चरमध्ये जवळपास या लेसनवरले सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर केले. समजून घेऊन आपण थोडासा सराव केला तर नक्की आपण याला व्यवस्थित लिहू शकतो आणि ही स्टोरी समजवू शकते. इन शॉर्ट भारताकडून काय शिकायचं आहे तर बौद्ध काळामध्ये जे कॉलेजेस युनिव्हर्सिटी इथं निर्माण झाल्या, जे विचार या ठिकाणी मांडण्यात आले, जे पुरातत्व वस्तू या ठिकाणी आहेत आणि इथली संस्कृती, इथलं लिटरेचर, संस्कृत लिटरेचर, त्यामधले नाटकं, त्यामधले कविता, या ठिकाणचं वनस्पती विविधता, खेडे, अजिंठा वेरोळा आणि सगळ्या गोष्टी भारतात शिकण्यासारख्या आहेत आणि ह्या तुम्ही शिकले पाहिजेत असं हे लेखक इंग्लंडमधल्या सिव्हिल सर्वंटला म्हणजे त्या अधिकाऱ्यांना सांगतात की जे अधिकारी इंडियामध्ये येऊन हा देश चालवण्यासाठी कार्य करणार आहेत. तर आपल्यालाही ह्या सगळ्या गोष्टी इंडियातल्या माहीत असल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा एका अतिशय सुंदर आणि विविधतेनं नटलेल्या देशामध्ये आपण राहतो. या देशाचे आपण नागरिक आहोत आणि आपणही या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, शिकलो पाहिजे. विविधतेत एकता आपण पाहिली पाहिजे आणि आपलं जीवनही आपण खऱ्या अर्थानं चेंज केलं पाहिजे आणि खरे भारतीय म्हणून आपण अभिमानानं या जगासमोर आलो पाहिजे अशी अपेक्षा करूयात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजण्यास मदत होईल आणि तसं होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. परत एकदा पुन्हा आपण भेटणार आहोत एखाद्या नवीन स्टोरीसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, अभ्यास एन्जॉय करत राहा. थँक्स वन्स अगेन.